विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरणं भवभूतेषु करुणाकर शंकर हर शंभो महादेव विश्वेश्वाम अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मा नीलकंठ नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय दे नमः करचरणकृतं वा कायं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परार्धं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणानिधे श्री महादेव शंभो नमः पार्वतीपते हर हर महादेव। साधकांनो, मी सांगितल्याप्रमाणे आता श्रावण मास सुरू झालेला आहे। उद्या श्रावण मासातला पहिला सोमवार आहे। या श्रावण मासामध्ये मी आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। 12 ज्योतिर्लिंगांमध्ये श्लोक आहे, सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्यन्तु महंकाल ओंकारं ममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यांतु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये। अशा पद्धतीने 12 ज्योतिर्लिंग आहे। आता या 12 ज्योतिर्लिंगाची तुम्हाला माहिती देताना कुठलं ज्योतिर्लिंग पहिले कुठलं नंतर या वादात मी पडू इच्छित नाही किंवा मला पडण्याची इच्छा नाही। कारण प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथले लोक सांगतील हे आद्य ज्योतिर्लिंग आहे। मी तुम्हाला सुरुवात करणार आहे ते त्र्यंबकेश्वर पासून। त्याचं कारणही तेच आहे। त्याचं कारण असं आहे, त्र्यंबक ही माझी जन्मभूमी आहे, त्यामुळे सुरुवात जन्मभूमीपासून करावी। आणि त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग आहे। त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाविषयी तर सांगणारच आहे, पण मी तुम्हाला त्र्यंबक भूमीविषयी पण सांगणार आहे। ही तपोभूमी आहे। त्र्यंबकेश्वर हे त्रिसंध्या क्षेत्र आहे। त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याचं स्थान आहे। त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाकरता सुद्धा महत्वाचं आहे। त्र्यंबकेश्वर हे नाथ संप्रदायाकरता सुद्धा महत्वाचं आहे। त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचं उगमस्थान आहे। किती प्रकारे आहे। आता या प्रत्येकाचं विश्लेषण मी करत बसलो तर मला असं वाटतं की किमान 10 क्लिप्स तरी याच्या जातील निश्चित। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे। या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य खूप वेगळं आहे। तुम्ही प्रत्येक ज्योतिर्लिंगाला जाल किंवा कुठल्याही शिवमंदिरात जाल तर त्या शिवमंदिरामध्ये तुमच्या डोळ्यासमोरची प्रतिमा येईल, ते म्हणजे शिवाची पिंड आणि त्याच्यावर शाळुंका। इथे तसं नाहीये। या ठिकाणी शिवाची पिंड आहे, पण जेवढी वरती शाळुंका असते तेवढाच खोल भाग, तुम्ही त्याला खड्डा म्हणू शकता, पण तो उचित शब्द नाहीये।
जेवढी शाळुंका वर आहे तेवढाच भाग खाली येतो आणि त्या खालच्या भागामध्ये अंगठ्या एवढाले बारीक बारीक 3 उंचवटे म्हणा किंवा 3 लिंग म्हणा. त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि शिव अशी ती 3 लिंग आहेत. शिवाच्या लिंगाच्या वर कपार आहे आणि त्या कपारातनं गोदावरीचं 24 तास पाणी येतं. असं हे अद्भुत, कारण असं लिंग तुम्हाला भारतामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही. ते त्र्यंबकेश्वर मध्ये हे स्वयंभू आहे. या ठिकाणचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, शिवाला प्रदक्षिणा करत नाहीत, शंकराला अर्धी प्रदक्षिणा करतात. पण हे शिवलिंग असं आहे, या ठिकाणी शिवाला पूर्ण प्रदक्षिणा सांगितलेली आहे. कारण हे त्रिगुणात्मक स्वरूप आहे. सृष्टीचा निर्माता, सृष्टीचा पालन करता आणि सृष्टीचा नाश करता, हे तिघही एका ठिकाणी आहेत. म्हणून हे शिवशक्ती स्वरूप आहे. कारण इथे शक्ती उपासनाही होऊ शकते. शिव उपासना होते, शक्ती उपासना होते. आणि म्हणून या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा सांगितलेली आहे. शिवाचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. प्रत्येक देवतेला अभिषेक जो आहे किंवा जलधारा जी आहे किंवा स्नान जे आहे ते फक्त सकाळी आहे. विशिष्ट काही कारण असेल तर माध्यान्ह किंवा संध्याकाळी आहे. पण शिव याला 24 तास अभिषेक तुम्ही करू शकता. असा एक श्लोक सुद्धा आहे, अलंकार प्रियो विष्णू जलधारा शिवप्रिया नमस्कार प्रियो भानु ब्राह्मण बहुजन प्रिया. बघा, आता अपभ्रंश झालाय या श्लोकाचा, तो एक तुम्हाला सांगतो. अलंकार प्रियो विष्णू जलधारा शिवप्रिया नमस्कार प्रियो भानु ब्राह्मण बहुजन प्रियाच्या ऐवजी अपभ्रंश भोजन प्रिया झालाय. तसं नाहीये. तर अलंकार प्रियो विष्णू जलधारा शिवप्रिया नमस्कार प्रियो भानु ब्राह्मण बहुजन प्रिया. विष्णूला अलंकार प्रिय आहे, जलधारा शिवप्रिया, शिवाला जलधारा प्रिय आहे. नमस्कार प्रियो भानु, सूर्याला नमस्कार प्रिय आहे. तसं ब्राह्मण हा बहुजनांना प्रिय आहे. आता तो आहे की नाही हा वादातीत विषय, ते सोडून द्या. पण शास्त्राधारे अलंकार प्रियो विष्णू जलधारा शिवप्रिया नमस्कार प्रियो भानु ब्राह्मण बहुजन प्रिया. आता शिवाला जलधारा प्रिय आहे, हे महत्वाचं आपण बघू. शिवाला जलधारा प्रिय का आहे, तर शिवाला जलधारा प्रिय असण्याचं मूळ कारण असं आहे की ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली, त्यामध्ये विष निघालं, हल हल निघालं. मग हे हलहल करायचं काय, तेव्हा ते शिवाने प्राशन केलं आणि शिवाचा अंगाचा दाह व्हायला लागला. तो दाह शांत करण्याकरता त्यांनी भाळावर म्हणजे कपाळावर चंद्रकोर धारण केली, कारण चंद्र शीतलतेचं प्रतीक आहे. तरीही दाह शांत होईना, म्हणून त्यांनी आपल्या जटेमध्ये गंगेला धारण केलं, तरीही दाह शांत होईना. त्यांनी आपल्या गळ्यामध्ये शेषाला, नागाला धारण केलं. नाग हा जरी विषारी असला तरी तो थंड प्रवृत्तीचा आहे.
तरीही त्याचा दाह शांत होईना. त्यावेळेस ऋषी मुनी आणि ज्ञानवंतांनी शिवावर जलधारा धरली आणि मंत्रोच्चार सुरू केले. ते मंत्र म्हणजेच रुद्र. आता रुद्राचे भाग आहेत. ऋग्वेदांमध्ये नमक चमक आहे, यजुर्वेदांमध्ये सुद्धा नमक चमक आहे. नमकामध्ये ईश्वराची स्तुती आहे आणि चमकामध्ये ईश्वराकडनं प्राप्ती आहे. आणि त्या जलधारेनी, त्या भगवंताच्या स्तुतीनी शिवाचा दाह शांत व्हायला लागला. म्हणून शिवाला सदोदित अभिषेक करण्याची प्रथा आहे. म्हणून शिवलिंग हे कधीही कोरडं दिसणार नाही तुम्हाला. मग तुम्ही उज्जैनला जा, महाकालेश्वरला जा, केदारला जा, रामेश्वरला जा, कुठेही जा, ज्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या ठिकाणी शिवावर संततधार आहे. अशा पवित्र ठिकाणी माझा जन्म झालाय, याचा मला अभिमान आहे. असो, मी माझ्याविषयी सांगायला बसलेलो नाहीये. त्र्यंबकभूमीमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आता मी आणखीन एक सांगितलं, ही कुंभमेळ्याची भूमी आहे. मग इथे कुंभमेळा दर 12 वर्षांनी 13 महिने, सर्वात मोठा कुंभमेळा हा त्र्यंबकला भरतो. दर 12 वर्षांनी 13 महिने. आणि इथल्या कुंभमेळ्याला विशिष्ट नामकरण आहे, ते म्हणजे सिंहस्थ. उज्जैनच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ नाव नाही आहे. हरिद्वारच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ नाव नाहीये. प्रयागच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ नाव नाहीये. श्लोकामध्ये आहे, हरिद्वारे प्रयागे च धारा गोदावरी तटे. गोदावरी तट, गोदावरीचं उगमस्थान, याच्या मागची आख्यायिका आहे. याचा काही अंशी उल्लेख तुम्हाला गुरुचरित्रामध्ये सापडतो. ज्यावेळेस नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कारंजाहून उत्तरेला गेले, लहान वयात घराचा त्याग केल्यानंतर ते उत्तरेला गेले. उत्तरेहून परत घरी आले आणि घरून येऊन परत दक्षिणेला गेले. त्यावेळेस ते नाशिक प्रांती आले, असा उल्लेख आहे गुरुचरित्रामध्ये. त्यावेळेस त्र्यंबक भूमीचा उल्लेख आहे आणि त्यात संक्षिप्त उल्लेख आहे की या ठिकाणी गौतम ऋषी होते. हे एक महान तपस्वी होते. त्या ठिकाणी त्यांच्या नावाचं जलाशय आहे, ज्याला गोतमाळ, गौतम तलाव असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी ते तपश्चर्येला बसत. त्यांची तपसाधना इतकी प्रचंड होती की सकाळी ते ब्रूही, गुरुचरित्रामध्ये हा उल्लेख आहे की सकाळी ते भात लावायचे, दुपारी भात काढायचे आणि संध्याकाळी ऋषीमुनींना अन्नदान करायचे. त्यांचं ज्यावेळेस तप वाढत गेलं त्यावेळेस इंद्राला साशंकता निर्माण झाली आणि इंद्रानी यांचा तपभंग व्हावा, यांचा अनुष्ठान भंग पावावं म्हणून त्यांच्या कुरणामध्ये मायावी गायीचं रूप घेऊन चरायला गेली. गाय तिथलं भात भक्षण करत असताना ऋषी ध्यानाला बसले होते. ऋषींनी बघितलं, जर ही गाय सगळं कुरण खाऊन गेली तर संध्याकाळी ऋषीमुनी उपाशी राहतील आणि मी जर हिला हाकलाला उठलो तर माझा तपोभंग होईल. अशा विचित्र अवस्थेमध्ये गौतम ऋषी पडले. म्हणून त्यांनी तिथे जवळ असलेला दर्भ कुश उचलला आणि तो फेकून मारला. आता ते दर्भाची काडी अस्त्र झालं, शस्त्र झालं, गायीला लागलं, गाय गतप्राण झाली. ऋषींना गोहत्येचं पातक पडलं.
आणि मग सगळे मुनी त्यांच्यापासून दूर जायला लागले. त्यावेळेस त्यांना मुनींनी सांगितलं की जर शिवाच्या जटेतल्या गंगेत तुम्ही स्नान केलं तर तुम्ही दोषमुक्त व्हाल. म्हणून तो श्लोक पण आहे, गोहत्या या ब्रह्महत्यादी पापे मोजायात नाही शक्य बापे. तो जो श्लोक आहे तो त्या अर्थाने आहे. मग गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर घोर तपश्चर्या आरंभली. भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि शिवाला सांगितलं की माझ्या हातून गोहत्या घडली आहे आणि तुझ्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मी दोषमुक्त होईल. शिव तयार होते, गंगाही तयार होती, पण गौतमांनी अट वेगळीच टाकली. गौतम म्हणतात हिला भूतलावावर पाठव. त्याचं कारण असं आहे की मी एकटा होतो, मी एवढं तप करू शकलो, पण कलियुगात येणाऱ्या कलीच्या युगामध्ये एवढं तप कोणी करू शकणार नाही. पण हिला जर भूतलावावर पाठवलं तर तिच्यामध्ये स्नान करून तो दोषमुक्त होऊ शकेल. तेव्हा गंगा भूतलावावर यायला तयार होईना. गौतमांनी अनेक प्रकारे विनंती केली, शिवानी सांगितलं. त्यावेळेस गंगा म्हणते मी भूतलावावर यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. दर 12 वर्षांनी 13 महिने साधू संन्याशांनी माझ्या तीरावर वास्तव्य करावं आणि कुंभ पर्व मानावं. तेव्हा असं विचारण्यात आलं की ते 13 महिने कोणते. त्यावेळेस तिने सांगितलं बृहस्पती ज्यावेळेस सिंह राशीमध्ये जाईल, मग सिंह राशीमध्ये बृहस्पती गेल्यानंतर माझ्या कुंभाला, माझ्या पर्वाला सुरुवात होईल. आणि ज्यावेळेस सिंह राशीतनं बाहेर कन्या राशीत जाईल त्यावेळेस माझं कुंभ, माझं पर्व संपेल. बृहस्पती हा प्रत्येक राशीत 11 महिने असतो. म्हणून त्या 12 राशी फिरण्याकरता 12 वर्ष लागतील आणि तो 13 महिने सिंह राशीत राहील. इतर कुंभमेळे जे आहेत, मग हरिद्वारचा असो, प्रयागचा असो, उज्जैनचा असो, कुठलाही कुंभमेळा 12 महिन्याचा नाही आहे. 3 महिन्याचा पर्वकाल, 6 महिन्याचा पर्वकाल एवढा मर्यादित आहे. इथे 13 महिन्याचा पर्वकाल आहे. आणि मग मान्यता मिळाली. म्हणून त्र्यंबकेश्वरी घडणारा कुंभमेळा हा सिंहस्थ कुंभमेळा. सिंह राशीमध्ये बृहस्पतीचं आगमन झाल्यानंतर पर्वाला सुरुवात होते. नंतर ती तिथून गंगाद्वारी आली, तिथे गुप्त झाली. गंगाद्वारी ती गोमुखात वाहत होती, तिथे स्नान करणं गौतमांना योग्य वाटलं नाही. बर याच गंगाद्वारावर गोरक्षनाथाची गुंफा आहे, म्हणजे नाथ संप्रदाय त्यांच्याकरता सुद्धा ही भूमी फार मोठी आहे. याच ठिकाणी गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिलेला आहे. गंगाद्वारून ती खाली आली. कुश म्हणजे दर्भ आणि आवर्त म्हणजे आडविणे. 3 दर्भ टाकून तिला अडवलं आणि त्यामध्ये गौतमांनी स्नान केलं, म्हणून त्याला कुशावर्त ते आजही आहे. त्या कुशावर्तामध्ये स्नान करून
गौतम गोहत्येच्या पातकातनं मुक्त झाले. या भूमीला आणखीन एक महत्व आहे बरं. प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याचं उत्तर कार्य या भूमीत केलंय. याचा मागचा इतिहास आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये चित्रकूट पर्वतावर होते आणि त्या ठिकाणी त्यांना भरतानी आपल्या पित्याच्या निधनाची वार्ता सांगितली. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्यांचं कार्य करण्याकरता भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, सीता या सगळ्या लवाजमा सहित ते या दंडकारण्यात आले. या दंडकारण्यात येऊन या ठिकाणी त्यांनी आपल्या पित्याचं कार्य केलं. तेव्हा लक्ष्मणाने रामाला प्रश्न विचारला होता की रामा, अरे चित्रकूट पर्वताच्या जवळ काशी होती, गया होतं, प्रयाग होतं, रस्त्यामध्ये उज्जैन होतं. या ठिकाणी कुठेही कर्म न करता या ठिकाणी आलास. त्यावेळेस रामाने सांगितलं की पित्याला मोक्ष देण्याकरता, कुठल्याही मृताला मोक्ष देण्याकरता सर्वोत्कृष्ट हे स्थान आहे. कुठलं? अहिल्या आणि गोदावरी या दोन नद्यांचा संगम ज्या स्मशानात होत असेल त्या स्मशानातच यांचं कार्य केलं तर त्यांना मोक्ष मिळतो. म्हणून बघा, पश्चिमेकडून येणारी गोदावरी आणि दक्षिणेकडून येणारी अहिल्या. आता अहिल्या गौतम ऋषींचा आश्रम तिथे होता. तिला शाप दिल्यामुळे ती तिथे शिळा झाली होती. रामाच्याच पदस्पर्शाने ती तिथे पावन झाली, जलस्वरूप झाली. ती दक्षिणेकडून वाहत चालली होती आणि या दोघींचा संगम, गोदावरी आणि अहिल्या या दोघींचा संगम ज्या ठिकाणी झाला ती स्मशानभूमी आहे. आणि त्याच ठिकाणी रामानी आपल्या पित्याचं कर्म केलं. किती दृष्टीने ही भूमी महत्वाची आहे. या ठिकाणी याचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला, मुकुट दिला, या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. हो, पुरातन काळापासून या भूमीला प्रचंड महत्व आहे. त्रिसंध्या क्षेत्र आहे, गौतम ऋषींचा आश्रम आहे, गोदावरीचं उगमस्थान आहे, निवृत्तीनाथांची समाधी आहे. अनेक घटना आहेत याच ठिकाणी घडलेल्या आहेत. त्या दृष्टीने ही अत्यंत अशी पवित्र भूमी आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिगुणांचा इथे संगम आहे. तिघं एकाच ठिकाणी. मग आज श्रावणातला पहिला सोमवार येतोय. किमान आपण जिथे असू तिथून या भूमीचं स्मरण करून आपण त्या शिवाला हात जोडावे. मृत्युंजयाचा जो मंत्र आहे ना, तो सुद्धा या भूमीनीच आहे. बघा ना, त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मुक्षीर्यमामृतात्. इथेच आहे. अशी ही पावन पुण्यभूमी आहे. या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. या ठिकाणी आताच्या परंपरेनुसार दर सोमवारी शिवाची, शंकराची पालखी निघते. कुशावर्त कुंडावर जातात. त्या ठिकाणी स्नान होतं दर सोमवारी. श्रावणातल्या नाही, 12ही महिने दर सोमवारी पालखी निघते. कुशावर्त कुंडावर जातात.
त्या ठिकाणी शिवाला अभिषेक होतो आणि पुन्हा ती पालखी मंदिरात आणून तिथल्या कोठी घरामध्ये पांडवकालीन मुकुट आहे, ज्याला हिरे, माणिक, पाचू, रत्न असा तो रत्नजडित मुकुट आहे, त्याचं दर्शन घडवलं जातं. या ठिकाणी आणखीन या भूमीमध्ये घडणारी गोष्ट म्हणजे हरिहर भेट. हरिहर भेट म्हणजे असं आहे की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट होते. मध्यरात्री शिवाचा बेल घ्यायचा आणि नाशिक क्षेत्री प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी त्यांनी 2.5 वर्ष वनवास भोगला, त्या ठिकाणी तो बेल रामाला व्हायचा, रामाची तुळस उचलायची आणि ती शिवाला व्हायची. हे 24 घटिकांमध्ये पूर्ण करायचंय. ती हरिहर भेट सुद्धा याच क्षेत्रात होते. या क्षेत्रामध्ये ब्रह्मगिरी परिक्रमेला सुद्धा महत्व आहे. अशी ही पुण्य पावन नगरी त्र्यंबकेश्वर आहे. अनेक अंगानी, अनेक सांस्कृतिक अंगानी सुद्धा आहे, पण आपला आध्यात्मिकात त्या सांस्कृतिक अंगाचं विश्लेषण करणं प्रशस्त वाटत नाही. राजकीय दृष्ट्या सुद्धा आहे, पण त्या दृष्टीनेही प्रशस्त वाटत नाही. आध्यात्मिक दृष्टीने ही तपोभूमी आहे. ही भूमी त्रिसंध्या क्षेत्र आहे, दंडकारण्य आहे. या ठिकाणी त्रिकाळ संध्या होते. या ठिकाणी अनेक महान विद्वान ज्ञानसंपन्न लोकांचा जन्म या गावात झालेला आहे. या गावात अनेक महान विभूतींनी आपलं वास्तव्य करून या भूमीमध्ये तपश्चर्या केली आहे. काही उदाहरणं म्हणाल तर माझे सद्गुरू परमहंस परिवाजकाचार्य उपेंद्रनाथ सरस्वती पिंगळीकर महाराज याच भूमीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये राहत होते. ब्रह्मगिरीवर जाताना रस्त्यात ब्रह्मा सावित्री म्हणून लागतं, त्या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य पूर्ण चैतन्य महाराज होते. या वास्तूत या भूमीमध्ये परमपूज्य आदरणीय डोंगरे महाराज येऊन गेलेले. या भूमीत जन्म घेणारे अत्यंत हुशार विद्वान प्रवचन वाचस्पती भालचंद्र शास्त्री मुळ्यांसारखे होते. अनेक अनेक लोक आहेत. मी किती जणांची नावं घेऊ, किती जणांची नावं घेऊ. या सर्वांनी या भूमीला एक प्रकारचं सन्मानित केलंय, कारण या भूमीला त्या शिवाचा उदंड आशीर्वाद आहे. फार पूर्वी चमत्कार जे म्हणतात, आता त्याला शास्त्रीय दृष्ट्या काहीही म्हणा, पण ह्या भूमीमध्ये जर या देशावर काही संकट येणार असेल तर पहिले या भूमीत त्याची पूर्वकल्पना शिव द्यायचा. आता नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला काही माहित नसेल, पण फार पूर्वी या शिवाच्या भूमीतनं अशा काही घटना घडायच्या आधी पूर्वसूचना मिळालेली आहे. म्हणजेच या शिवलिंगातनं प्रचंड धूर निघाला होता, प्रचंड धुकं निर्माण झालं होतं की दिवसा सुद्धा अंधार होऊन बॅटरीच्या प्रकाशात चालत जावं लागायचं. 24 घटिका का 48 घटिका ते राहिलं होतं, इतकं मोठा धूर निघाला होता. एकदा शिव कोरडे ठाक झाले होते की या शिवलिंगावर कितीही पाणी वाहिलं तरी ते जसं एखादी व्यक्ती पाणी पिते आहे आणि पिताना घटघट 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 जो आवाज होतो तसा या शिवलिंगातनं आवाज व्हायचा आणि घागरीच्या घागरी
नष्ट व्हायच्या पाण्याच्या. हे माझ्या जन्मानंतर घडलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे या ऐकीव नाही आहेत, हे आणखीन लक्षात ठेवा. ते या भूमीमध्ये घडलेलं आहे. अशी ही पुण्य पावन भूमी आहे. अशा या भगवान शिवाला मी शतशः नमस्कार करतो. उद्या श्रावण सोमवारी आपण शिवाची आराधना करताना या भूमीचं स्मरण करावं, या शिवाचं स्मरण करावं आणि एकाग्र होऊन नतमस्तक व्हावं. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जैन्यन्तु महङ्काल ओंकारं ममलेश्वरम् परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्द्रः सप्तजन्म कृतं पापं स्मरणन्ने विनश्यति विश्वेश्वर विरूपाक्षो विश्वरूप सदाशिवो शरणं भवभूतेषु करुणाकर शङ्करो हरः शम्भो महादेवो विश्वेश्वा अमरवल्लभो शिवशङ्कर सर्वात्मा नीलकण्ठ नमोऽस्तुते मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय सर्वाय श्रीमहादेवाय दे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव।